संकटात संधी असं म्हटलं जातं. असंच काहीसं नागपुरात सध्या सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार नागपूरमध्ये सध्या डासांचा बंदोबस्त करताना दिसून येत आहेत. नागपूरसह विदर्भामध्ये डासांनी उच्छाद मांडलाय. विविध भागात डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरियाचे रुग्ण सापडतात. अशा वेळी इच्छुक उमेदवार डासांचा खात्मा करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. नागपूरमधला हा नंदनवन परिसर. या भागात काँग्रेसचे स्थानिक नेते सहदेव गोसावी स्वतः औषध फवारणी यंत्र घेऊन गल्लोगल्ली फिरतायत. या भागातल्या डासांना पळवून लावण्यासाठी ही फवारणी सुरू आहे. फवारणी करणाऱ्यांकडून किंवा महानगरपालिकेकडून डासांचा बंदोबस्त करण्याऐवजी सहदेव गोसावी स्वतः फवारणी करतायत. कारण गोसावी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. सहदेव गोसावी हे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. पूर्व नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. इथून भाजपचे कृष्णा खोपडे 2009 पासून 3 टर्म आमदार आहेत. गोसावी यांनी 2019 मध्येही तिकीट मागितलं होतं. आता यंदा जनतेसमोरची सगळ्यात मोठी डासांची समस्या सोडवून आवडता उमेदवार होण्याची संधी गोसावी शोधतायत. तिकडे पश्चिम नागपूर मतदारसंघात स्वतःची अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले नरेंद्र जिचकार विविध वस्त्यांमध्ये फवारणीचं नवं यंत्र वाहनात ठेवून डासांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतायत. नरेंद्र जिचकार काँग्रेसचे प्रदेश सचिव होते. मात्र आमदार विकास ठाकरेंसह स्थानिक नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. आता अपक्ष उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरण्याची तयारी करतायत. मागच्या एक ते दीड महिन्यापासून डेंग्यू आणि चिकनगुन्याचा प्रादुर्भाव खूप ह्या भागामध्ये वाढलेला आहे. घराघरात इथं पेशंट होते, अजूनही आहे. आणि कॉर्पोरेशननी त्यांची जी यंत्रणा आहे ती कुठेतरी अपुरी पडत होती. म्हणून माझ्यासारख्या एका समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असं वाटलं की आपण काहीतरी ह्या लोकांसाठी केलं पाहिजे, जेणेकरून डेंग्यू आणि चिकनगुन्याचा प्रादुर्भाव हा कमी झाला पाहिजे. ऑगस्ट अखेरपर्यंत नागपूर शहरात डेंग्यूच्या रुग्णांनी 100 गाठली आहे. तर नागपूर शहरात चिकनगुनियाचे 386 रुग्ण आहेत. त्यामुळे डासांपासून सुटका होत असेल तर अशा उमेदवारांचं स्वागत स्थानिकांनी केलंय. फवारणी का आता 2 दिवस राहील ना, तुमचे प्रचार जोपर्यंत राहील तोपर्यंत फवारणी राहील. बादमध्ये तर हेच नाही ना, अजून बंद होईल. मग अजून ते बिमारीचे तर बिमारी आहेच ना. चिकनगुनिया हुंडाला, मलेरिया, अजून हे डेंग्यू किती फैलला आमच्या लाईनमध्ये. सर्वच लाईनमध्ये डेंग्यू फैलला. डासांचा खात्मा करून मतदारांना आकर्षित केलं जात आहे. उमेदवारीसाठी काय पण असं सुरू आहे. आता या डासांची निवडणुकीत कुणाला मदत होणार हे थोड्याच दिवसात कळणार आहे. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.